माढा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपला आणखीन एक धक्का बसण्याची शक्यता आहे। रणजितसिंह मोहिते पाटील आमदारकीचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत अशी माहिती मिळते। रणजितसिंह मोहिते पाटील शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे। रणजितसिंह मोहिते पाटील विधान परिषदेचे भाजपचे आमदार आहेत। धैर्यशील मोहिते पाटलांकडूनही कालच भाजप सदस्यत्वाचा राजीनामा देण्यात आला आहे। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। थेट जाऊयात योगेश यांच्याकडे। योगेश, वृषाली, काल धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि या भेटीनंतर ज्या चर्चा सुरू झालेल्या आहेत त्या अर्थातच धैर्यशील मोहिते पाटील हे लवकरच शरद पवार गटात प्रवेश करतील आणि त्यानंतर त्यांना माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाकडून उमेदवारी दिली जाणार आहे आणि हा निश्चितच भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जातोय। मात्र दुसरा धक्का तो अर्थातच रणजितसिंह मोहिते पाटील हे सुद्धा आता विधान परिषदेचा आमदारकीचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहे अशा पद्धतीची चर्चा आता सुरू झालेली आहे आणि त्या पद्धतीचं एकूण त्यांना सांगितलं जात आहे की विधान परिषदेच्या आमदारकीचा तुम्ही राजीनामा द्यावा आणि त्यानंतर त्यांचा सुद्धा शरद पवार गटामध्ये प्रवेश होईल अशा पद्धतीची शक्यता सध्या वर्तवली जात आहे। कारण ज्या पद्धतीने काल धैर्यशील मोहिते पाटलांनी भेट घेतल्यानंतर त्या ठिकाणी निश्चितच ते उमेदवार हे माढाचे असणार अशा पद्धतीची चर्चा या सुरू झालेल्या आहेत। त्या पाठोपाठ आता रणजितसिंह मोहिते पाटील सुद्धा आता विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देतील अशा पद्धतीची चर्चा या सुरू झालेल्या आहेत। त्यामुळे निश्चित भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जातोय। माढा लोकसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून ज्या काही चर्चा सुरू आहेत शरद पवार गटाचा उमेदवार नेमका कोण असेल, कारण मधल्या काळात अमोल कोल्हे यांनी सुद्धा रणजितसिंह मोहिते पाटील आणि एकूण धैर्यशील मोहिते पाटील या मोहिते कुटुंबियांची भेट घेतली होती। त्यानंतर या चर्चांना आणखीनच दुजोरा मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र आता जी काही माहिती मिळते त्यानुसार रणजितसिंह मोहिते पाटील विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देणार आणि ते सुद्धा शरद पवार गटात जाण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे। आता भाजपकडून कदाचित रणजितसिंह मोहिते पाटील यांची मनधरणी करण्याचा प्रयत्नही केला जाऊ शकतो। मात्र आत्ताची जी काही माहिती आहे त्यानुसार रणजितसिंह मोहिते पाटील हे विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत। नक्कीच धन्यवाद योगेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।